चांगले मिळतात, गॅरंटेड मिळतात. इथे मोठे मोठे मासे पण असतात, हे एकदम फ्रेश सुरमई दिसतात. हे बघा असे भरलेले. माझा अंदाज चुकलाय, मी 2.5-3 किलो म्हणत होतो. आणि सर्व आपल्या आगरी कोळी भगिनीच आता साफ करून दिले म्हणतात मावशी. बाकीची गोळ तर संपले, आपण बिना बोलताच तुम्हाला मिळणार. दिसते का तुम्हाला एकदम फ्रेश सुरमई, एक नंबर. 2 किलो प्रॉपर शिंपले शिवले म्हणतो ते आपण. मावशी म्हणते जास्त पण देईल मी, काय टेन्शन घेऊ नका. हे बघा जिवंत निवटे, त्यामुळे थोडंसं रेट हाई आहे यावेळेला. एकदम मोठे मोठे खेकडे, डेंगे बघा तेवढे. बघा छोटी मोठी मुशी. सध्या वातावरणामुळे समोर दिसतात हे सर्व मासेवाले बसलेले. आता मी आहे ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली फिश मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली फिश मार्केटला. माझ्यासमोर सर्व मासेवाले बसलेले आहेत. त्याला फ्लॉवर व्हॅलीचं फिश मार्केट म्हणतात. आणि इथे सर्व आपल्या आगरी कोळी भगिनीत मासे विकतात. आता वाजले जवळजवळ 11:15 आणि वातावरण बघायला तुम्ही पूर्ण ढगाळ वातावरण आहे. असं वाटतं की आता पाऊस पडणार आहे कधी पण. आणि कुठे वादळ आलं आहे काय माहीत नाही मला, चक्रीवादळ उदळ काय ते चालू आहे, ते हवामानाचे सर्व बदल. पण पावसाळा गेली 6 महिने काय जात नाही आहे मुंबईत. तर काल पण पाऊस पडला होता, आजही पावसाचे आसार आहेत. आणि अशातच मासेना कमी येतात मार्केटमध्ये, कारण वातावरण तसं झालेलं आहे. अशा वातावरणात मासे कमी देतात. तरी पण आत्ता ह्या मार्केटमध्ये कुठले मासे आहेत अवेलेबल आणि काय रेट नाही ते आपण चेक करूया. मोठी जात आहेत पण कमी प्रमाणात जातात, मासे कमी प्रमाणात मिळतात. पण जे पण मिळतात त्यांचे काय रेट वगैरे आहेत ते आपण या मार्केटमधले जाणून घेऊया. त्याला तर मग हे समोर दिसतात हे सर्व मासेवाले बसलेले आहेत पूर्ण. याला फ्लॉवर व्हॅलीचं फिश मार्केट म्हणतात. हे सगळं काहींकडे तर पहिली पापलेटच दिसत आहेत. ते खापरी आहेत ना, बघा खापरी पापलेट आहेत. कशी जोडी? 1200 रुपये. 1200 रुपयाला जोडी सांगतात. 1000 रुपयापर्यंत मिळेल. आणि 2 घेतलं तर तुम्हाला अजून कमीमध्ये मिळेल. आणि कोळंबीचा वाटा 400ला वाटा, हा 300ला वाटा. फार्मची कोळंबी आहे पण 400 रुपयाला वाटा आहे हा, आणि हा 300 रुपयाला वाटा आहे. बघा लावून देणार ताई सांगतात. थोडीफार कोळंबी तुम्हाला वाढवून मिळेल. रावस कसं आहे ताई? 800 रुपये. बघा अख्खा रावस 800 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि इकडे लेपा आहे. लेपाचा वाटा कसा आहे? 250 बघा 250 रुपयाला हे 5 लेपा मिळतील तुम्हाला. सध्या वातावरणामुळे मासे कमी येत आहेत, त्यामुळे रेट थोडेसे हाय मिळतील तुम्हाला. असं नका म्हणू की त्या मार्केटला रेट जास्त महाग वगैरे आहे. आणि रेट होतात, भाव होतो, काय प्रॉब्लेम नाही आले तर भाव होतो. पण मासे तुम्हाला एकदम फ्रेश मिळणार याची गॅरंटी आहे. तर हलवा इकडे कसा हलवा ते? 1000 रुपये. बघा 1000 रुपयाला हलवा आहे. हा किलोभर आहे का? बघा किलोला जास्त असेल हलवा. आणि 1000 रुपये सांगतो की सुरमई. बघा 700 रुपयाला सुरमई आहे एक. आणि छोटे हलवे पण आहेत. हा जोडी कशी? बघा 500 रुपयाला जोडी आहे. आणि इथे राणी माशाचा वाटा आहे. बघा 200 रुपयाला राणी माशाचा वाटा मिळेल तुम्हाला. आणि इकडे मोठीवाली कोळंबी ही समुद्राची आहे ना, कसा वाटा आहे? बघा 500 रुपयाला पूर्ण वाटा. किती असेल तरी? पावणा किलो. बघा पावणा किलोच्या आसपास असेल. मोठी कोळंबी आहे. परत सांगतो भाव होईल, तुम्ही घ्यायला या, तुम्हाला भाव होऊन. हे आता यांकडे शिंपले आहेत ना, का लाले आहेत? लाले आहेत ना. कसा हा वाटा? बघा 200 रुपयाला पिशवी आहे लाल्यांची. आणि एवढी मोठी पिशवी भरलेली असेल तर समजून जायचं हे लाले आहेत म्हणून. 1-1 किलो. बघा 1-1 किलो आहे. ताई सांगतात 1-1 किलो आहे ते लाले ह्याच्यामध्ये. आणि मुशीचा कसा आहे आज? मुशी 500ला 2. या छोटी मोठी. बघा छोटी मोठी मुशी आहे. 500 रुपयाला 2 आहेत. आणि गोळ आहे. बघा गोळ आहे. कशी? 2000. बघा 2000 रुपयाला ही गोळ आहे. आणि ही अक्की घ्यायला लागेल ना? अर्धी पण पीसेसवर पण असतात. अक्की घ्यायची, अक्की. बघा तुमच्यावर आहे, तुम्ही अक्की घ्या किंवा पीसेसवर घ्या. पण ही पूर्ण अक्की 2000 रुपयाला मिळेल तुम्हाला ही अक्की गोळ. आणि जिताडा कसा आहे? बघा 1000 रुपयाला एक आहे. हा किलो बाराचा आहे का? बघा किलो बाराचा जिताडा आहे, 1000 रुपयाला आहे. बघा इकडे ताईंकडे खेकडे पण आहेत. एकदम मोठे मोठे खेकडे, डेंगी बघा तेवढे. कसे आहे खेकडे? हे सगळे 5 का? बघा हे 5 खेकडे तुम्हाला 1000 रुपयाला मिळतील. आणि हे नर खेकडे असणार आहे 100%. जे डेंगे बघूनच कळतं. काही पण सांगतात की वादळामुळे ना बोटी जात नाहीत, मासे कमी येतात, त्यामुळे थोडंसं रेट हाई आहे यावेळेला. पण ठीक आहे ना, ॲडजस्ट करू शकतो. थोड्या दिवसांनी स्वस्त पण होतील. सध्या तरी हा रेट आहे. इकडे बळा मासा आहे. कसा आहे बळा? हा बळा कसा? हा ओके. बघा 400 रुपयाला हा बळा मासा आहे. बघा 300 रुपयाला मिळेल. मी तुम्हाला बोललो ना थोडाफार भाव होईल इकडे. आणि हा बघा 500चा आहे.
हा 400 रुपयाला मिळेल तुम्हाला. बळा सुकला की वाकटी होते तोच तो हा बळा मासा. आणि निवटे आहेत ना, हे बघा जिवंत निवटे. कसा वाटा आहे? 400 रुपये कोण आहे? हे सगळं कोर म्हणजे केवढे? कोण म्हणजे मापून येतील तुम्हाला. ओके, किती त्याच्या किती? 25 रुपये. बघा एका कोरमध्ये 25 येतात. जास्त देत थोड्या बाबा. बघा मावशी म्हणते जास्त पण देईल मी, काय टेन्शन घेऊ नका. 400 रुपयाला ना. बघा 400 रुपयाला कोर 25 निवटे मिळतील तुम्हाला. 2-4 एक्स्ट्रा पण मिळतील, काय टेन्शन नाही. पण जिवंत मासे जिवंत आहे. आणि मांदिलीचा वाटा कसा आहे? 100 वाटतं ना, तो लावा. 100 रुपयाला मांदिलीचा वाटा आहे. थोडंसं कापायला पण घेतलं आहे मावशीने. आणि मावशीकडे सफेद पाण्याची पापलेट आहेत. कशी आहे? या नको, मला नको. हे बघा सफेद पाण्याची पापलेट आहेत, 1200 रुपयाला आहेत. बघा साईज बघा केवढी आहे आणि मोठी साईज आहे. थोडाफार रेट होईल. 1200 रुपयाला जोडी आहे. कमी करेन 1000 एवढीच राहिल्यात मावशीकडे. 2 जोडी 1000 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. आणि छोटीवाली कशी आहे ती? ही बघा ही 500 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. एवढ्या साईजची पापलेट. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? 200. बघा 200 रुपयाला बोंबीलचा वाटा आहे. 6 बोंबील आहे. इकडे बघा इकडे आहेत शिंपले, प्रॉपर शिंपले, शिवले म्हणतो ते आपण. आणि बघा इकडे हे 100 रुपयाचे वाटे आहेत. 3 वाटे आहेत ते. आणि तिकडे पण आहेत. पण हे सगळे घेतले तुम्हाला तर 400 रुपयाला मिळतील. म्हणजे हे सर्व आणि ती समोर दिसतात ना ते पण. बघा एवढ्याच राहिल्यात मावशीकडे, संपत आल्यात. आणि हे सगळं तुम्हाला 400 रुपयाला मिळेल. सुरमई कशी आहे ताई आज? हा 3000 रुपये. बघा 3000 रुपयाला सुरमई आहे. किती आहे? 2.5-3 किलो. 3 किलो. बघा 3 किलोची सुरमई आहे. 100 ग्रॅम कमी आहे. बघा एक्झॅक्ट सांगितलं ताईंनी. 2 किलो 900 ग्रॅमची सुरमई आहे. 3000 रुपयाला मिळेल तुम्हाला. 5000 रुपये पापलेट आहे. पुढे आहेत किलो. 2 किलो. हे बघा हा एक पापलेट 5000चा. हो बघा हा खापरी आहे ना. हो खापरी आहे. हे बघा हा खापरी पापलेट आहे. एक पापलेट 5000 रुपयाचं सांगते ताई. आणि मच्छी नाही. जवळजवळ 2 किलोचा पापलेट आहे. एकदम फ्रेश मासे आहेत, त्यात काय डाऊट नाही. आणि हा जोडी कशी आहे ही? बघा ही 25 रुपयाला खापरीची जोडी आहे. आणि इकडे बोंबील आहेत, मोठे मोठे बोंबील आहेत. कसा वाटा लावला आहे? 300 रुपयाला किती आहेत? 6. बघा 6 बोंबील मिळतात 300 रुपयाला. आणि इकडे बघा कोळंबी आहे. ही फार्मची आहे का? ही समुद्राची आहे? बघा ही समुद्रातली कोळंबी. कसा वाटा? बघा 500 रुपयाला वाटा आहे. आणि मांदिलीचा वाटा? बघा 100 रुपयाला हा मांदिलीचा वाटा आहे. आणि ही फार्मची कोळंबी आहे छोटी. हा वाटा कसा आहे? 400 रुपये. बघा कोळंबी पण सध्या महागलीच आहे मार्केटमध्ये, वादळाचे परिणाम. समुद्रात बोटीच जात नाहीत. आणि रावस कसा देते आज मग? हा 1200. बघा 1200 रुपयाला रावस आहे. 1.5 किलोचा रावस आहे. ही चपटीवाली आहे, बांबूवाली चपटीवाली चपटीवाली. ही 1 नंबर. चपटीवाली सुरमई 1200 रुपयाला सांगते. आणि हे कसे देते मावशी? 1000 रुपयाला. जवळजवळ ही 1.5 किलोची सुरमई आहे. 1200 रुपये सांगितलंय मावशीने. कापली आणि एकदम फ्रेश सुरमई. दिसते का तुम्हाला? एकदम फ्रेश सुरमई. आणि हा कर्दीचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला कर्दीचा वाटा आहे. ते पण खापरी पापलेट. कशी? बघा इकडे पण खापरी पापलेट आहेत. 3500ला एक पापलेट आहे. केवढं मोठं पापलेट आहे बघा. हे 1.5 किलो प्लसच असेल हे पापलेट. आणि हा बघा इकडे दाडा रावस आहेत. आणि ह्याचंही बोत काढलेलं आहे. आपण बिना बोतचाच तुम्हाला मिळणार. आणि आज कसा किलो आहे ताई? 1000 रुपयाला किलो तुकडी. 1000 रुपये तुकडी मिळेल तुम्हाला. जवळजवळ किलोभरच्या आसपास असेल हा रेट आहे दाडा रावसचा. आणि सुरमई पण इकडे कापलेली आहे. हे पीसवर आहे ना सुरमई? किती रुपयाचे पीस किती देते? 1000 रुपयाला 4 पीस मिळेल तुम्हाला सुरमईचे. आजचा रेट आहे हा. आणि हे बघा इकडे पोचे आहेत. आणि हे कसे आहेत पोचे? ते 1500 वाटा 1500 रुपयाला हे 7 ते 8 पोचे मिळतील तुम्हाला. बघा हे लॉबस्टर
छोटे साईजचे. ना खापरी पापलेट खूप मोठी मोठी आहेत इकडे. आणि बघा इकडे मोदका आहे. कसा वाटा आहे मोदका सर्व? बघा सर्व 200ला. हे 2 वाटे आहेत मोदकांचे. एक वाटा आहे तो 100 रुपये, दोन्ही घेतले 200 रुपये. आणि हा गोळीचा काटा आहे. बाकीची गोळ तर संपली आहे, थोडं मांस राहिलं आहे. कसा काटा आहे त्याचे? 700. आणि हे कसं आहे मांस? सगळं मांस 700 रुपयाला आहे. सगळं दिसतं एवढं सगळं 700 रुपयाला मिळेल. आणि काटा पण 700 रुपयाला आहे गोळीचा. कशी करली? 600 ते 500 एक. 500 रुपयाला करली मिळेल तुम्हाला, एकदम ताजी फ्रेश करली. इकडे करली पण मिळते. आणि खापरी पापलेटच खूप आहेत मार्केटमध्ये. आज खापरीचेच दिवस आहेत. आणि सफेद पाण्याचे पण आहेत. हा कसा आहे खापरी? बघा 2000 रुपये. बघितलं ना. आणि हे 2000ला 2 आहेत. आपण मागे आता 5000 रुपयाचा खापरी पापलेट बघितला मोठा 2 किलोचा. सध्या पापलेटचा हाच रेट आहे खापरी पापलेटचा. आणि माकलं कशी आहेत? बघा 600चा वाटा आहे, 500 रुपयाला मिळेल तुम्हाला. बघा आत्ता साफ करून दिले म्हणतात मावशी. आणि ही सोललेली कोळंबी कशी? बघा सर्व 400 रुपयाला सोललेली कोळंबी. 6 वाटे आहेत. आणि समुद्री खेकड्यांचा वाटा कसा लावला आहे? बघा 500 रुपयाचा वाटा आहे. 5 खेकडे आहेत सध्या. आणि सगळे दिले तर 800 रुपयाला. सगळे घेतले ना तुम्ही तर 800 रुपयाला मिळेल. आणि यांना पण एवढं रेट आलेलं आहे आता. हे सगळं ना हा वादळाचा परिणाम आहे. बोटी जात नाहीत त्यामुळे रेट हाईच आहेत. आणि ठीक आहे. आणि मागे कसं आहेत? हां बघा हां बोटी जात नाहीत रिटर्न, म्हणजे जवळजवळच जातात, जास्त आतमध्ये जात नाहीत ना बोटी. त्यामुळे थोडीशी मच्छी महाग आहे. आणि हे कसं आहे लेपा? बघा दोन्ही वाटे तुम्हाला 500 रुपयाला मिळतील. 300 रुपयाला एक वाटा आहे. 6 लेप आहे. आणि इकडे सुरमया पण आहेत. सुरमई कशी आहे? बघा 600-600ला सुरमई मिळेल तुम्हाला. आणि कापलेले हे पीस आहेत ना हे तुम्हाला बघा या सुरमईचे पीस आहेत 500 रुपयाला 3, 4 पण मिळतील तुम्हाला. बघा या ताईंकडे. आणि असं पुढपर्यंत आहे मार्केट. सगळ्यांकडे जवळजवळ सेमच मासे आहेत. रेट पण ऑलमोस्ट सेमच आहे सगळ्यांकडे. बघा तिथून बरेच आहेत. आणि जवळजवळ 20+ विकणारे आहेत मासेवाले. आणि सर्व आपल्या आगदी कोळी भगिनीच आहेत ते सर्व विकणारे. बाहेरचं कोणी नाही, भैया वगैरे कोणी इथे बसत नाही. सर्व आपली लोकच आहेत तिकडचे गाववाले. आणि बघा हे पोचे लॉबस्टरसारखे दिसतात पण हे पोचे असतात. आणि सध्या हे अंडीवाले नाही आहेत. कसं आहे? 1000ला. बघा 1000 रुपयाला हे 5 मिळतील तुम्हाला. बघा आणि दोन्ही घेतले तर 1500 रुपयाला मिळतील तुम्हाला हे पोचे. आणि बघा इकडे तुम्हाला खाडीची कोळंबी पण मिळेल. आणि 100 रुपये वाटा आहे खाडीच्या कोळंबीचा. इकडे पण आहे मोठी गोळ. आणि मुशी आहे. मुशी कशी आहे? बघा 300 रुपयाला जोडी आहे. 200 रुपयाला एक मुशी. आणि गोळ कशी देते? केवढा पीस आहे? बघा ताईंनी दाखवलं आहे. एवढा पीस मिळेल तुम्हाला 500 रुपयाला. आणि अक्की घेतली तर बघा 3000 रुपयाला अक्की. जवळजवळ 2.5-3 किलोची असेल ना? किती? ताई सांगते 6 किलोची घोळ आहे. मी माझा अंदाज चुकला आहे. मी 2.5-3 किलो म्हणत होतो. 6 किलोची घोळ आहे पूर्ण. आणि राणीचा वाटा कसा आहे? 300 रुपयाला वाटा आहे. आणि हे 5 राणी मासे. एखादा लावून पण मिळेल, वाढून मिळेल तुम्हाला, काय टेन्शन नाही. इकडे खेकडे आहेत. आणि हे सर्व नर आहेत ना? मोठे डेंगेवाले दिसतात ते नरच असणार आहे. बघा नरच आहे तो. आणि कसं देत आहे? बघा 1200 रुपयाला अर्धा डझन, म्हणजे 200 रुपयाला एक. मागे पण आपण बघितलं 1000 रुपयाला 5, म्हणजे तोच रेट पडतोय. 200 रुपयाला एक. डेंगे बघा थोडे मोठे मोठे. बघा हे करंदी आहे. आणि हा छोटा वाटा तुम्हाला 50 रुपयाला मिळेल. आणि सगळे घेतले तर 100 रुपयाला मिळतो. आणि मांदेली मस्त फ्रेश फ्रेश मांदेली आहे. कशी मांदेली? हे का? बघा मांदेलीचा वाटा आहे 100 रुपयाचा आहे. आणि करंदीचा वाटा पण तेच आहे 100 रुपये. ही सोललेली आहे बघा ताई. मावशी सोलते करंदी, सर्व चाप करते. तुम्हाला घरी जाऊन पण काम नाही साफ करायचं, रेडी एकदम. हा 100 रुपयाला एक छोटा वाटा आहे. हा सगळं घेतलं तर 200 रुपयाला. आणि सध्या बोंबील पण महाग झाले आहेत. मुंबईचेच बोंबील असतात, बॉम्बे डक म्हणतात, पण ते पण महाग झाले. आता 300 रुपयाचा वाटा आहे. 6 बोंबील आहेत बघा.
आणि रावस कधीचे छोटे? रावत 300ला एक आहे, 500ला दोन. बघा 300 रुपयाला एक रावस, 500 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. आणि इकडे तर दादा खेकडे काढण्यात बिझी आहे. आणि इकडे पिवळी वाम दिसते. कशी आहे वाम? 500 रुपये आहे. एवढी तुकडी आहे. एवढी तुकडी मिळेल तुम्हाला 500 रुपयाला आणि 1000 रुपयाला एवढी तुकडी. आणि हे शिंपले कसे? बघा 400 रुपयाला हा शिंपल्यांचा वाटा आहे. आणि हे लाल्या नाही तर हे प्रॉपर शिंपले आहेत, लक्षात ठेवा. हे बघा असे बारलेले, हे बघा शिंपले शिवले. आणि इकडे कालवांची पिशवी पण आहे. कशी? कसे आहे कालवे? 150ला. बघा 150 रुपयाला पिशवी. आणि किती म्हणली याच्यात आहेत? 2.5 डझन, म्हणजे 30 कालवा. बघा 30 कालवा 2.5 डझन. आणि इकडे इलिस मासा पण आहे. पाला. पाला कसा आहे? 600ला एक. बघा 600 रुपयाला एक आहे इलिस पाला. आणि इकडे एकदम फ्रेश सुरमई दिसते. कशी सुरमई? बघा ही 1500 रुपयाला सुरमई आहे. थोडाफार भाव होईल आला तिकडे मार्केटमध्ये घ्यायला. आणि इकडे खापरी पापलेट तर मी तुम्हाला बोललो तसे भरपूर आहेत. हे कोळंबीचा वाटा कसा आहे दादा? बघा 1000 रुपयाला हा कोळंबीचा वाटा. तर मित्रांनो असं होतं आहे आपलं ठाण्याचा फ्लॉवरवालीचं फिश मार्केट. जे कुठे आहे माहिती आहे का? तर पाठीमागे तुम्हाला हायवे दिसतो. हा हायवे आहे. त्या हायवेच्या बरोबर बाजूलाच. आणि पुढे जरा गेलात तर एक 100 मीटरवर माझिवड आहे. माझिवड्याच्या जवळच हे मार्केट आहे. आणि कोलबाडच्या पण जवळच आहे. कुठून आला तरी तुम्हाला जवळच आहे मार्केट. आणि हे सर्व्हिस रोडला सर्व मासेवाले बसलेले असतात. ठाण्यातलं हे जुनं मार्केट आहे. इकडे सर्व आपल्या आगरी कोळी भगिनीच मासे विकतात. मी तुम्हाला पहिलं पण बोललेलो आहे. आणि सध्या वादळामुळे समुद्रात बोटी कमी जातात, त्याच्यामुळे मासे थोडे कमी आहेत. कमी म्हणजे काय बरेच कमी आहेत. मोठे मोठे मासे तर आपल्याला दिसतच नाहीत. तिथे मोठे मोठे मासे पण असतात. आणि त्याच्यामुळे रेट पण थोडे हाई झालेले आहेत. पण मासे तुम्हाला इकडे फ्रेश मिळत आहेत, चांगले मिळत आहेत. रेटकडे बघू नका. आणि बरीच लोक इथे घ्यायला येतात मासे. म्हणजे 100% मासे चांगलेच मिळतात माझ्याकडे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या लोकल आगरी भगिनींकडूनच मासे घेत जा, त्यामुळे चांगले मिळतात, गॅरंटेड मिळतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा फ्लॉवर व्हॅली फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.